नागपंचमीच्या सणासाठी आज बनवूया आपल्या महाराष्ट्राची खास पारंपरिक गोड रेसिपी पुरणाचे कानोले किंवा मग दिंड. काही ठिकाणी याला कानोले बोलतात, काही ठिकाणी दिंड बोलतात. तर जसं चपात्याला पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं, पुरण करून घ्यायचं आणि आपल्याला याचे आता कानोले बनवून घ्यायचे. तर चाळणीला तेल लावून घ्यायचं, पोळपाट घ्यायचा, यावर छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, पुरी लाटल्यासारखं किंवा मग चपाती लाटल्यासारखं लाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे पुरण भरून दुमडून घ्यायचं. आता मी सगळे कानोले करून घेते. तर अशा प्रकारे कानोले किंवा मग दिंड करून घ्यायचे. तेल लावलेल्या चाळणीत ठेवायचे. गॅसवर मी आधीच कढईत पाणी टाकून स्टँड ठेवून गरम होण्याकरिता ठेवलं होतं. त्यामध्ये ही चाळणी ठेवायची. 15 मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आणि त्यानंतर कानोले तयार आहेत. तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला एक फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा कसे झालेले आहेत.